हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्डचा 11th लेसनचा एक्सरसाइज पाहणार आहोत. अ लुक इनसाइड द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीच्या आत काय आहे ह्या एक्सरसाइज ह्याचा आहे. आपण याचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सगळे चॅनलवरती आहेत आणि तसेच सगळ्या एक्सप्लेनेशन सोबत सगळ्या लेसनचे एक्सरसाइजचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक देईन, म्हणजे तिथे मॅथ्स आणि EVS दोघांची लिंक मिळेल. त्याच्यावरती क्लिक केलं, प्लेलिस्टची लिंक असेल, क्लिक केलं की सगळे व्हिडिओ समोर येतील. मग तुम्हाला जो पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्हाला कोणताही व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी त्याची लिंक तुम्हाला रिप्लायमध्ये नक्की देईन. किंवा यूट्यूबवर गेल्यावरती सोनालीज किचन अँड क्लासरूम सर्च केलं की माझा चॅनल येईल. चॅनल ओपन केला की प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा. प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट दिसतील. त्यात EVS 4th स्टँडर्ड EVS आणि 4th स्टँडर्ड मॅथ्स ह्या दोन्ही सुद्धा प्लेलिस्ट असतील. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन आन्सरला. फर्स्ट आहे क्वेश्चन विचारलंय, व्हाय डू वी पॅन्ट व्हेन वी हॅव बीन रनिंग फॉर सम टाइम. म्हणजे थोडा वेळ धावलो आपण तर आपल्याला धाप का लागते. धाप लागते बघा आपल्याला का. बघा फर्स्ट, व्हेन वी रन फास्ट अवर हार्ट वर्क रॅपिडली कॉन्ट्रॅक्ट्स. व्हेन वी रन फास्ट अवर हार्ट वर्क्स रॅपिडली अँड कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे काय होतं, आपण धावतो तेव्हा आपलं हार्ट रॅपिडली वर्क करतं आणि वर्क करण्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट होतं. बघा, व्हेन वी रन फास्ट अवर हार्ट वर्क रॅपिडली अँड कॉन्ट्रॅक्ट. सेकंड आहे, ऑल्सो our lungs pump more air to the body. Also our lungs pump more air to the body. So we, आणि इथून पुढे क्वेश्चन लिहायचा. So we pant when we have been running for some time. दोन क्वेश्चन बघा, पॉइंट मध्ये आन्सर लिहायचं. तुम्ही इथे थर्ड पॉइंट सुद्धा म्हटलं त्याला तरी सुद्धा चालेल. म्हणजे दिसताना पॉइंट वाईज प्रेझेंटेशन चांगलं दिसतं. तुम्ही दोन पॉइंट आपण सांगितलेले आहेत. बघा, आता तुम्हाला सांगितलेलं आहे बी मध्ये की क्वेश्चन आहेत. त्यातला हा फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय इंटरनल ऑर्गन. इंटरनल ऑर्गन म्हणजे काय. द ऑर्गन प्रेझेंट इनसाइड द बॉडी अँड दोज विच कॅनॉट सीन फ्रॉम आउटसाइड. बघा हा, द ऑर्गन प्रेझेंट इनसाइड द बॉडी अँड दोज विच कॅनॉट सीन फ्रॉम आउटसाइड इज कॉल्ड अन इंटरनल ऑर्गन. थर्ड आहे, नेम द टू कॅव्हिटीज इन द ॲब्डॉमेन. ॲब्डॉमिन मधल्या दोन कॅव्हिटीज कोणत्या आहेत, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटी. कोणती, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अँड पेल्विक कॅव्हिटी आर टू कॅव्हिटीज इन द ॲब्डॉमिन. दोन आहेत बघा, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अँड पेल्विक कॅव्हिटी. नेक्स्ट आहे, तुम्हाला सी क्वेश्चन विचारलेला आहे, which important organ are situated in the rib cage in the thoracic cavity. बघा हा, heart and lungs are situated. फक्त आन्सर काय आहे, heart and lung are situated in the rib cage in the thoracic cavity. बरोबर, heart and lungs. डी आहे, why does the chest swell when we breathe in. म्हणजे आपलं चेस्ट स्वेल का होतं. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपलं चेस्ट स्वेल का होतं, म्हणजे असं वरती खालती का होतं. व्हेन वी ब्रीथ इन द आउटसाइड एअर एंटर्स द बॉडी अँड द चेस्ट स्वेल. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा बाहेरची हवा आत येते आणि त्याच्यामुळे ती हवा आत आल्यामुळे आपली छाती अशी थोडीशी फुगते. बरोबर. एफ आहे, व्हाय इज द ब्रेन सिच्युएटेड इन द केसिंग ऑफ द स्कल. ब्रेन आपला ब्रेनला कवठी आपण म्हणतो ना स्कल, त्याचं केसिंग का आहे, त्याचं प्रोटेक्शन का आहे विचारले. बघा फर्स्ट पॉइंट, द ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. ब्रेन हा खूप महत्वाचा इंटरनल ऑर्गन आहे. बरोबर. इफ अ ब्रेन गेट इंज्युअर्ड द पर्सन डेथ कॅन ऑकर. म्हणजे जर ब्रेनला इंजुरी झाली तर एखाद्या पर्सनचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. दोन पॉइंट आहेत बघा, द ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन
महत्वाचा इंटरनल ऑर्गन आहे आणि इफ ब्रेन गेट इंज्युअर्ड द पर्सन डेथ कॅन ऑकर, पर्सनची डेथ सुद्धा होऊ शकते. सो फॉर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन, बघा हा, सो फॉर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन द ब्रेन सिच्युएटेड इन द केसिंग ऑफ द स्कल. बघा पॉइंट वाईज झालं, तिसरा पॉइंट म्हटला तेच आहे, पॉइंट वाईज आन्सर लिहिलं तर आन्सर तुमचं चांगलं दिसतं. सो फॉर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन आणि पुढचं पूर्ण आन्सर क्वेश्चन लिहायचं, ब्रेन सिच्युएटेड इन द केसिंग ऑफ द स्कल. नेक्स्ट आहे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स. बघा फिल इन द ब्लँक्स मध्ये पहिला आहे द इंटरनल ऑर्गन दॅट हेल्प डायजेस्ट फूड आर डॅश डॅश प्रेझेंट इन द एलिमेंटरी कॅनल. बघा प्रेझेंट इन द एलिमेंटरी कॅनल. सेकंड आहे वी हॅव डॅश डॅश लंग, आन्सर आहे 2. थर्ड आहे एव्हरी डॅश डॅश ऑफ द हार्ट इज कॉल्ड हार्टबीट. एव्हरी थ्रोबिंग ऑफ द हार्ट, आन्सर आहे थ्रोबिंग. एव्हरी थ्रोबिंग ऑफ द हार्ट इज कॉल्ड अ हार्टबीट. डी आहे वी बिकम डॅश डॅश ऑफ ऑल अवर इमोशन इन द ब्रेन. We become aware of all our emotion in the brain. The structure of the human body is very complex. The structure of human body is very complex. पहा नेक्स्ट आहे ट्रू और फॉल्स. ट्रू और फॉल्स मध्ये फर्स्ट आहे द ऑसोफॅगस इज इन थोरॅसिस कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी. फर्स्ट पण आहे ट्रू, बरोबर आहे ना. ऑसोफॅगस आपलं हे कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी मध्येच असतं. द हार्ट इज लिटिल बिगर दॅन अवर फिस्ट. आपल्या मुठीपेक्षा हार्ट आपलं थोडंसं मोठं असतं. ट्रू. द फूड इन द माउथ फॉर्म अ मॉइस्ट लंग. आपल्या तोंडामधल्या फूडचा एक गोळा आपल्या तोंडात बनतो, बरोबर. ट्रू. इन द ब्रेन वी इंटरप्रेट द इन्फॉर्मेशन कलेक्टेड बाय द सेन्सरी ऑर्गन. आपण ट्रू, हे सुद्धा ट्रूच आहे. नेक्स्ट आहे मॅच द फॉलोइंग. बघा ब्लड सप्लाय हार्ट, ब्रीदिंग लंग्स. ब्लड सप्लाय कशामुळे होतो? हार्टमुळे. ब्रीदिंग लंग्स. कॅरिंग फूड फ्रॉम द स्टमक एलिमेंटरी कॅनल. आणि कंट्रोलिंग मोमेंट ब्रेन. हार्ट, लंग्स, एलिमेंटरी कॅनल अँड ब्रेन. नेक्स्ट आपल्याला गिव्ह रिझन आहेत 3. बघा फर्स्ट आहे the structure of the body is such that all internal organ remain secure in their place. आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर असं आहे की त्याच्यामुळे इंटरनल ऑर्गन हे सिक्युअर राहतील. असं का? गिव्ह रिझन विचारले. पहा हा. फर्स्ट, इंटरनल ऑर्गन कॅरी आउट व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अवर बॉडी. इंटरनल ऑर्गन हे आपल्या बॉडीचं खूप महत्वाचं फंक्शन कॅरी करतात, म्हणजे महत्वाचं फंक्शन करतात. Internal organ carry out very important function of our body. They should be protected well. महत्वाचं फंक्शन कॅरी करतात, त्यामुळे त्यांना प्रोटेक्शन हे आवश्यक आहे. They should be protected well. So for the internal organs protection, the structure आणि पूर्ण क्वेश्चन. So for the internal organs protection, the structure of the body in such that all internal organs remain secure in their place. क्वेश्चन पूर्ण लिहायचा. याला थर्ड पॉइंट म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो फॉर द इंटरनल ऑर्गन्स प्रोटेक्शन द स्ट्रक्चर आणि हा पूर्ण क्वेश्चन लिहायचा. पुढे पहा सेकंड गिव्ह रिझन आहे ब्लड मस्ट बी केप्ट फ्लोईंग इन द ब्लड व्हेसल थ्रू आउट द बॉडी. ब्लड मस्ट बी केप्ट फ्लोईंग इन द ब्लड व्हेसल थ्रू आउट द बॉडी. पहा म्हणजे ब्लड आपल्याला ब्लड व्हेसलमध्ये कंटिन्युअस फ्लो होत राहतं का? ब्लड कॅरीज एअर टू द ऑल पार्ट ऑफ द बॉडी. ब्लड आपल्या सगळ्या पार्टला, म्हणजे बॉडीच्या सगळ्या पार्टला काय देतं? एअर सप्लाय करत असतं. ब्लड कॅरीज एअर टू द ऑल पार्ट ऑफ द बॉडी. फर्स्ट. सेकंड, ऑल्सो ब्लड कॅरी द डायजेस्टेड पार्ट ऑफ एव्हरी पार्टिकल्स. म्हणजे also blood carries the digested part to the every particles of the body. म्हणजे जो आपण बघितलेला आहे डायजेशन मध्ये जो पार्ट ब्लड मध्ये मिक्स होतो फूडचा, तो फूडचा पार्ट ब्लड काय करतं? सगळ्या पार्टना
बॉडीच्या सगळ्या पार्टना पुरवतो, तेच सांगितलंय. ऑल्सो ब्लड कॅरीज द डायजेस्टेड पार्ट टू द एव्हरी पार्टिकल्स ऑफ द बॉडी. सो म्हणायचं आणि पूर्ण क्वेश्चन लिहायचा. ब्लड मस्ट बी केप्ट फ्लोईंग इन द ब्लड व्हेसल थ्रू आउट द बॉडी. सो म्हणून क्वेश्चन. आणि थर्ड एक आहे बघा, त्याचं आन्सर मी तुम्हाला 2 क्वेश्चनचे मिळून एकच आन्सर देणार आहे. पहा, याचं जे आपण लिहिलं ना एफ आन्सर, व्हाय इज द ब्रेन सिच्युएटेड इन द केसिंग ऑफ द स्कल. तर थर्ड जे गिव्ह रिझन आहे, द ब्रेन हॅज टू बी केप्ट कम्प्लिटली सेफ, ह्याचं आन्सर पण हे आहे. बघा काय, द ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. हा तिसरा आपला गिव्ह रिझन आहे ना त्याचं. आणि एफ क्वेश्चन आपला तो क्वेश्चन जो 5वा आहे बघा, व्हाय इज ब्रेन, ह्याचा आन्सर एकच. एक आन्सर पाठ केलं की 2 क्वेश्चनची तयारी होऊन जाईल तुमची. पहा, द ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. इफ अ ब्रेन गेट इंज्युअर्ड द पर्सन डेथ कॅन ऑकर. सो आता इथे आपण म्हटलेलं आहे सो फॉर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन सिच्युएटेड, पण इथे काय म्हणायचं, सो फॉर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन द ब्रेन हॅज टू केप्ट कम्प्लिटली सेफ. बरोबर, फक्त क्वेश्चन पुढचा बदलेल. सो फॉर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन द ब्रेन हॅज टू बी केप्ट कम्प्लिटली सेफ. बघा इथे आपला हा प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज कंप्लीट झालेला, या लेसनचा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. तसंच याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सरसाइज प्लस एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा.